हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूयाचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, ज्याच्यामध्ये आपल्याला एक इडम सुद्धा दिलेला आहे. ओके, सो स्टार्ट करूया आजचं आपलं सेशन. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे आर्बिट्ररी. ARBITRARY. आर्बिट्ररी म्हणजे काय होतं, तर बेस्ड ऑन रॅन्डम चॉईस और पर्सनल विम रॅदर दॅन बिंग प्लॅन और बेस्ड ऑन रिझन. म्हणजेच काय करणे, एखादी चॉईस, ओके, पर्सनल विम, त्याच्यामध्ये कोणाची पण एखादी चॉईस जी आहे ते स्वतःच्या मनाने हे करणे, मनमानी करणे, जिथे जे की सगळा प्लॅन करून आहे. जसं एखादा इव्हेंट आहे किंवा काही आपण ठरवलेलं आहे, ते ऑलरेडी प्लॅन्ड आहे, पण त्याच्यात स्वतःचं काहीतरी टाकणे, म्हणजे स्वतः मनमानी करणे त्याच्यामध्ये, की नाही असंच करायचं. ओके, सो आर्बिट्ररी म्हणजे काय होते, एकतर मनमानी करणे, किंवा हिंदीमध्ये काय म्हटलं जातं, अतार्किक किंवा मनमाना, म्हणजेच काय होते, तर मनमानी करणे, स्वतःचीच तिथे लावणे, त्याला काय म्हटलं जातं, आर्बिट्ररी. म्हणजे बेस्ड ऑन रॅन्डम चॉईस ऑर पर्सनल विम रॅदर दॅन बिंग प्लॅन ऑर बेस्ड ऑन रिझन. ओके, सो मराठीमध्ये याचं मीनिंग काय होतं, मनमानी. लहरी लहरी म्हणजे काय, तर ऑलरेडी काहीतरी ठरवलेलं आहे, पण वेळेवर काहीतरी आपलंच लावणे, म्हणजेच तो काय आहे, लहरी आहे. लहरी डोक्याचा आहे. ओके, स्वतःची मनमानी करत आहे त्या ठिकाणी, तसं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये आणखी काय होतं, मनमानी, लहरी, स्वेच्छाचारी, विवेकाधीन आणि अनियंत्रित. ओके, सो आर्बिट्ररीचं मीनिंग होतं बेस्ड ऑन रॅन्डम चॉईस और पर्सनल विम रॅदर दॅन बिंग प्लॅन और बेस्ड ऑन रिझन. म्हणजेच मराठीमध्ये मीनिंग होतं मनमानी, लहरी, स्वेच्छाचारी, विवेकाधीन आणि अनियंत्रित. सिनोनिम्स आहेत रॅन्डम, इरॅटिक आणि कॅप्रिशियस, आणि अँटोनिम्स आहेत रॅशनल आणि रिझनेबल. ओके, काय आहेत आर्बिट्ररीचे सिनोनिम, रॅन्डम, इरॅटिक आणि कॅप्रिशियस, आणि अँटोनिम्स आहेत रॅशनल आणि रिझनेबल. एक्झाम्पल एकदा तुम्ही वाचून घ्या, किंवा स्वतःच्या मनाने इझी सुद्धा एक्झाम्पल तुम्ही ट्राय करू शकता वर्ड्स घेऊन. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे इक्वॅनिमिटी. EQUANIMITY. इक्वॅनिमिटीचं मिनिंग काय होतं, तर कामनेस अँड कंपोजर स्पेशली इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. म्हणजेच एखाद्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये, कठीण परिस्थितीमध्ये काय दाखवणे, शांतपणा दाखवणे, शांत म्हणजे शांत मन दाखवणे, की धीर देणे, त्याला म्हटलं जातं इक्विॲनिमिटी. म्हणजेच काय, एखादी खूप कठीण परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये धीराने काम करणे किंवा शांतपणे काम करणे, त्याला म्हटलं जातं इक्विॲनिमिटी. सो मराठीमध्ये याचं मीनिंग काय होतं, मनाची शांती, धीर आणि समता. हिंदीमध्ये काय होतं मीनिंग, मानसिक संतुलन आणि शांत धैर्य. सो इक्वॅनिमिटीचं मीनिंग आहे कामनेस अँड कंपोजर स्पेशली इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. म्हणजेच मराठीमध्ये मीनिंग काय होतं, मनाची शांती, धीर आणि समता, आणि हिंदीमध्ये मीनिंग होतं मानसिक संतुलन आणि शांत धैर्य. सिनोनिम्स आहेत कंपोजर, कामनेस, सेरेनिटी आणि ट्रँक्विलिटी, आणि अँटोनिम्स आहेत ॲजिटेशन, एन्झायटी आणि डिस्कम्पोजर. परत एकदा बघूया आपण. इक्वॅनिमिटीचे सिनोनिम्स आहेत कंपोजर, कामनेस, सेरेनिटी आणि ट्रँक्विलिटी, आणि अँटोनिम्स आहेत ॲजिटेशन, एन्झायटी आणि डिस्कम्पोजर. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे स्ट्राइफ. STRIFE, स्ट्राइफ. सो स्ट्राइफचं मिनिंग काय होतं, अँग्री ऑर बिटर डिसॲग्रीमेंट ओव्हर फंडामेंटल इश्यूज आणि कॉन्फ्लिक्ट. म्हणजेच काय, तर विवाद, वाद विवाद, भांडण, झगडे, त्याला काय म्हटलं जातं, स्ट्राइफ असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये काय आहे, वाद विवाद करणे, झगडा करणे, भांडण करणे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज केलं जातं स्ट्राइफ. ओके, सो मराठीमध्ये काय होतं मग मीनिंग, भांडण, संघर्ष, कलह, वाद आणि झगडा, आणि हिंदीमध्ये होतं विवाद. सिनोनिम्स आहेत डिस्कॉर्ड, कॉन्फ्लिक्ट, डिसॲग्रीमेंट आणि डिस्प्यूट, आणि अँटोनिम्स आहेत पीस, हार्मनी,
ॲग्रीमेंट, कॉपरेशन आणि कॉन्कर्ड. काय होतं स्ट्राईफ म्हणजे अँग्री ऑर बिटर डिसॲग्रीमेंट ओव्हर फंडामेंटल इश्यूज ऑर कॉन्फ्लिक्ट. म्हणजे स्वतः हिंदीमध्ये विवाद, मराठीमध्ये मिनिंग आहे भांडण, संघर्ष, कलह, वाद आणि झगडा. सिनोनिम्स आहेत डिस्कॉर्ड, कॉन्फ्लिक्ट, डिसॲग्रीमेंट आणि डिस्प्यूट. आणि अँटोनिम्स आहेत पीस, हार्मनी, ॲग्रीमेंट, कॉपरेशन आणि कॉन्कॉर्ड. नेक्स्ट वर्ड आहे एक्झर्शन. एक्झर्शनचं मिनिंग काय होतं फिजिकल ऑर मेंटल एफर्ट्स. जसं आपण म्हणतो आज आपण जसं काही काम केलेलं आहे एका दिवसामध्ये, ओके, एका दिवसामध्ये आपण इकडे खूप सारं काम केलेलं आहे, आपण एखाद्या प्रोग्राम मध्ये गेलेलो आहे, घरी फार काम केलेले आहे, उचल खाचल केलेलं आहे आणि ऑफिसमध्ये फार काम केलेलं आहे, तर आपण घरी जाऊन काय म्हणतो की आपल्याला आज खूप एक्झर्शन झालेलं आहे. एक्झर्शन झालेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे की तुम्ही खूप श्रम केलेला आहे, खूप परिश्रम केलेला आहे, खूप काम केलेलं आहे, त्याला म्हटलं जातं एक्झर्शन. ओके, सो फिजिकल और मेंटल एफर्ट्स तुम्ही तिथे घेतलेले आहे, फिजिकली काम केलेलं आहे, मेंटली सुद्धा काम केलेलं आहे, त्याला म्हटलं जातं एक्झर्शन. ओके, सो हिंदीमध्ये काय होतं परिश्रम आणि प्रयास, आणि मराठीमध्ये काय होतं एक्झर्शन म्हणजे श्रम, कष्ट, काबाड कष्ट आणि मेहनत. ओके, सो एक्झर्शनचं मिनिंग काय होतं एक्झर्शनचं फिजिकल ऑर मेंटल एफर्ट्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं परिश्रम आणि प्रयास, आणि मराठीमध्ये होतं श्रम, कष्ट, काबाड कष्ट आणि मेहनत. सिनोनिम्स आहेत स्ट्रेन, स्ट्रगल आणि टॉईल. आणि अँटोनिम्स आहेत इज, इनॅक्शन आणि इनऍक्टिव्हिटी. सो एक्झर्शन म्हणजे काय होतं फिजिकल ऑर मेंटल एफर्ट्स, मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं श्रम, कष्ट, काबाड कष्ट आणि मेहनत. सिनोनिम्स आहेत स्ट्रेन, स्ट्रगल आणि टॉईल. आणि अँटोनिम्स आहेत इज, इनॅक्शन आणि इनऍक्टिव्हिटी. हिंदीमध्ये म्हटलं जातं परिश्रम आणि प्रयास. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे ओके डिफाय. हा डिफाय वर्ड आपला आधीच्या सेशन मध्ये झालेला आहे, तरी आपण परत एकदा बघूया काय होतं याचं मिनिंग. सो डिफाय म्हणजे होतं ओपनली रेजिस्ट ऑर रिफ्यूज टू ओबे. म्हणजेच काय करणे, रिफ्यूज करणे, ओके, विरोध करणे कशाचा पण, आणि ते पण कसं ओपनली रेजिस्ट करणे, सरेआम तोंडावरच त्याला काय करणे विरोध करणे एखाद्या गोष्टीचा, त्याला म्हटलं जातं डिफाय. म्हणजे अवहेलना करणं हे हिंदीमध्ये होतं. ओके, मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग आवाहन देणे, विरोध करणे, अवज्ञा करणे, धुडकावणे आणि अवमान करणे. ओके, सो काय होतं डिफाय म्हणजे ओपनली रेजिस्ट ऑर रिफ्यूज टू ओबे. मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं आव्हान देणे, विरोध करणे, अवज्ञा करणे, धुडकावणे आणि अवमान करणे. सिनोनिम्स आहेत रेजिस्ट, विथस्टँड, कन्फ्रंट आणि अपोज. आणि अँटोनिम्स आहेत ओबे, फॉलो आणि कंप्लाय. सो आधीच्या सेशन मध्ये हा वर्ड झालेला आहे, परत एकदा तुम्ही बघून घ्या. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंझी. फ्रेंझी सुद्धा आपला आधीच्या सेशन मध्ये झालेला आहे, परत एकदा बघून घ्या आणि आपणही आता एकदा परत बघून घेऊया. सो फ्रेंझी म्हणजे काय होतं अ स्टेट ऑर पिरियड ऑफ अनकंट्रोल्ड एक्साइटमेंट ऑर वाईल्ड बिहेवियर. म्हणजेच काय होतं तर उन्माद, उग्र उत्तेजना. आणि मराठीमध्ये याचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये सुद्धा उन्माद असं म्हटलं जातं. सो उन्मादचं काय मिनिंग आहे तीव्र वेळ किंवा वेडसरपणा. ओके, आणखी काय म्हटलं जातं पिसे. सो पिसेचं काय मिनिंग होतं वेड लागणे किंवा भान नसणे. आणखी काय म्हटलं जातं चित्तभ्रम. चित्तभ्रम म्हणजे होतं मानसिक गोंधळ किंवा भ्रम. ओके, सो काय आहे फ्रेंझी म्हणजे उन्माद आणि उग्र उत्तेजना. हे हिंदीमध्ये होतं, इंग्लिशमध्ये मिनिंग आहे स्टेट ऑर पिरियड ऑफ अनकंट्रोल्ड एक्साइटमेंट ऑर वाईल्ड बिहेवियर. म्हणजेच मराठीमध्ये याचं मिनिंग काय होतं उन्माद म्हणजेच काय तीव्र वेळ किंवा वेडसरपणा, पिसे म्हणजेच वेळ लागणे किंवा भान नसणे, आणि चित्तभ्रम म्हणजे मानसिक गोंधळ किंवा भ्रम. सिनोनिम्स आहेत हायस्टेरिया, मॅडनेस आणि मॅनिया. आणि अँटोनिम्स आहेत काम, पीस आणि कंपोजर.
एकदा वाचून घ्याल तुम्ही, आधीचे सेशन सुद्धा एकदा पाहून घ्याल. नेक्स्ट आहे इडम. सो इडम काय आहे? लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. याचं मिनिंग होतं टू रिव्हील अ सिक्रेट केअरलेसली ऑर बाय मिस्टेक. म्हणजेच काय आहे तर एखादी गोष्ट जी गुपित ठेवायची आहे ती केअरलेसली म्हणजे एकतर न कळता उघड करणे किंवा मिस्टेकली ओपन करणे त्या गोष्टीला, त्याला म्हटलं जातं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. म्हणजेच एक तर मुद्दाम सांगणे किंवा असं सांगून देणे, बोलण्यामध्ये सांगून देणे, त्याला म्हटलं जातं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. म्हणजेच एखादं गुपित न कळता सांगणे किंवा मुद्दाम सांगणे, त्याला म्हटलं जातं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. मराठीमध्ये याचं मिनिंग काय होतं? एखादी गोष्ट जी गुप्त ठेवायची होती ती चुकून किंवा मुद्दाम सांगणे किंवा उघड करणे म्हणजे होतं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. नेक्स्ट वर्ड आहे फोमेंट. फोमेंटचं मिनिंग होतं इन्स्टिगेट और स्टर अप अँड अनडिझायरेबल और व्हायलंट सेंटिमेंट और कोर्स ऑफ ऍक्शन. म्हणजेच काय होते तर भडकावणे. ओके, हिंदीमध्ये काय म्हटलं जातं? भडकाना. आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं याला? भडकावणे किंवा उकसवणे. ओके, कशा पण साठी, भांडणासाठी, कशा पण साठी त्याला भडकवणे किंवा उकसवणे जे असते त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये फोमेंट. म्हणजेच काय तर इन्स्टिगेट करणे और स्टेअर अप करणे अँड अनडिझायरेबल और व्हायलंट सेंटिमेंट और कोर्स ऑफ ऍक्शन. सो मराठीमध्ये फोमेंटचं मिनिंग काय होतं? भडकवणे, चेतवणे किंवा उकसवणे. आणि हिंदीमध्ये होतं भडकाना. सिनोनिम्स आहेत प्रोवोक, इन्साइट आणि ट्रिगर. आणि अँटोनिम्स आहेत काम, सीज, डिप्रेस आणि कॉन्स्ट्रेन. सो काय होतं फोमेंट म्हणजे मराठीमध्ये मिनिंग होतं भडकवणे, चेतवणे आणि उकसवणे. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत प्रोवोक, इन्साइट आणि ट्रिगर. आणि अँटोनिम्स आहेत काम, सीज, डिप्रेस आणि कॉन्स्ट्रेन. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे आणि लास्ट वर्ड आहे मिनेस. MENACE, मिनेस. मिनेस म्हणजे काय होतं? अ पर्सन ऑर थिंग दॅट इज लायकली टू कॉज हार्म. म्हणजेच एखादं पर्सन आहे किंवा एखादी वस्तू आहे, जर त्यांनी काय होतं आपल्याला हार्म असतं. ओके, म्हणजे त्याच्यापासून खतरा असते आपल्याला. ओके, त्याच्यापासून खतरा असते, त्याच्यापासून धोका असते, त्याला म्हटलं जातं मिनेस. एखादी वस्तू किंवा एखादा व्यक्ती ज्याच्यापासून आपल्याला धोका असतो त्याला म्हटलं जातं मिनेस. तर हिंदीमध्ये काय म्हटलं जातं? मिनेस म्हणजे खतरा. आणि मराठीमध्ये काय होतं? धोका असणे, धमकी देणे, दहशत घालणे, संकट आणणे आणि उपद्रव करणे. ओके, सो मिनेस म्हणजे काय होतं? अ पर्सन ऑर थिंग दॅट इज लायकली टू कॉज हार्म. म्हणजेच एखादा व्यक्ती किंवा वस्तू ज्याच्याकडनं आपल्याला काय असतो? धोका असतो, त्याला म्हटलं जातं मिनेस. म्हणजेच हिंदीमध्ये काय होतं? खतरा. मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं धोका असणे, धमकी देणे, दहशत घालणे, संकट आणणे किंवा उपद्रव करणे. सिनोनिम्स आहेत थ्रेट, डेंजर, पेरिल आणि हॅझार्ड. आणि अँटोनिम्स आहेत सेफगार्ड, प्रोटेक्शन आणि सिक्युरिटी. काय होतं मिनेसचं सिनोनिम्स? थ्रेट, डेंजर, पेरिल आणि हॅझार्ड. आणि अँटोनिम्स आहेत सेफगार्ड, प्रोटेक्शन आणि सिक्युरिटी. सो हे आहे आपले आजचे वर्ड्स. आणि याच्यामध्ये आपण एक इडम सुद्धा पाहिलेला आहे जो होता लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. सो हे परत एकदा तुम्ही वाचून घ्या. जे आधीचे वर्ड झालेले आहेत ते सुद्धा एकदा रिवाइज करत चलत जा दररोज मध्ये, म्हणजे तुम्हाला आधीचे वर्ड सुद्धा लक्षात राहत जाईल आणि जे चालू वर्ड्स आहेत ते सुद्धा तुमच्या लक्षात येत जाईल. आणि जे पण वर्ड्स दिलेले आहेत त्या वर्ड्स वरून स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चलत जा. तुम्ही इझी सेंटेन्सेस तयार केले तरी चालेल तुमच्या मनाने, त्यामुळे तुम्हाला कळेल की तो वर्ड तुम्ही त्या सेंटेन्स मध्ये कसा यूज केलेला आहे. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.